अध्याय 15 रावण आणि कालनेमी यांचा संवाद। श्रीरामांनी रावणास आपल्या तीक्ष्ण बाणांनी अगदी घायाळ करून सोडले। त्यावेळी श्रीराम त्यास म्हणाले, हे रावणा, तू माझ्या बाणांनी अत्यंत घायाळ झाला आहेस, तेव्हा तू आता परत जा, माझी अनुज्ञा आहे। लंकेत प्रवेश करून विश्रांती घे, उद्या तू माझे सामर्थ्य पाहशील। त्यानंतर रामाच्या बाणांनी विद्ध झालेला रावण अतिशय लज्जित होऊन लंकेत आला। इकडे इंद्रजिताची शक्ती लागून लक्ष्मण मूर्छित झाला होता। त्याला पाहून राम सुद्धा मनुष्य स्वभावाचा आश्रय घेऊन लीलेने शोक करू लागले। त्यानंतर ते हनुमंतास म्हणाले, वत्सा, द्रोणागिरी पर्वतावरून महाऔषधी घेऊन ये। लक्ष्मण तसेच अन्य वानरांना जीवित कर। राघवाचे वचन ऐकून हनुमंत क्षणाचाही विलंब न लावता वायुवेगाने तेथून निघाला। दरम्यानच्या काळात गुप्तहेराने रावणास ही वार्ता सांगितली। तो हेर म्हणाला, महाराज, लक्ष्मणास जिवंत करण्यासाठी महाऔषधी आणण्यासाठी श्रीरामांनी पाठविलेला हनुमंत क्षीरसमुद्राकडे गेला आहे। हे गुप्तहेराचे वचन ऐकल्यावर रावण अतिशय चिंतातूर झाला। त्याच रात्री एकटाच कालनेमी नावाच्या मायावी शक्तीसंपन्न असुराच्या घरी तो गेला। रावणाला आलेला पाहून कालनेमी आश्चर्यचकित झाला। त्याने रावणाचे यथायोग्य स्वागत केले आणि येण्याचे कारण विचारले। त्यावेळी दुःखी झालेला रावण म्हणाला, मित्रा, काळवशी करून माझ्यावर सुद्धा संकट कोसळले आहे। शक्तीच्या प्रहाराने मूर्छित झालेला लक्ष्मण जमिनीवर पडलेला आहे। त्याला जिवंत करण्यासाठी औषधी आणण्यास हनुमंत गेला आहे। हे महाबुद्धिवंता, असे काहीतरी कर ज्याच्यामुळे त्याच्या कार्यात विघ्न येईल। कपटाने मुनिवेश धारण करून तू त्या महावानरास मोहित कर, ज्याच्यामुळे औषधीच्या प्रयोगाचा काळ निघून जाईल। असे करून तू परत ये। रावणाचे हे वक्तव्य ऐकल्यावर कालनेमी त्यास म्हणाला, महाराज, आता तुम्ही माझे वचन ऐका आणि ते खरे आहे असे समजून ध्यानीत घ्या। मी तुमचे प्रिय करीनच, त्यासाठी माझ्या प्राणांची सुद्धा पर्वा करणार नाही। परंतु त्यामुळे काय होणार? पूर्वी दंडकारण्यात मृगाचे रूप धारण केलेल्या मारीचाची जशी अवस्था झाली होती तशीच माझी सुद्धा होणार, यात शंकाच नाही। आतापर्यंत तुमचे पुत्र, पौत्र, बंधू, बांधव आणि अन्य राक्षस मारले गेले आहेत। अशा प्रकारे राक्षस कुलाचा सर्वनाश करून तुमच्या जगण्याचा काय उपयोग आहे? यापेक्षा हे महाभाऊ सीताराम श्रीरामांना परत देऊन टाका। विभीषणाला राज्य देऊन मुनी समूहाचा आश्रय असणाऱ्या तपोवनात तुम्ही जा। तेथे प्रातःकाळी निर्मल पाण्यात स्नान करून संध्या आदी नित्यकर्म करून नंतर एकांत स्थानी सुखासनावर बसून सर्व प्रकारे आसक्ती सोडून अन्य विषयांना मनात प्रवेश न देता बाहेरच ठेवून बाहेर प्रवृत्त होणाऱ्या इंद्रियांना तुम्ही हळूहळू आत वळवून घ्या। हे निष्पाप रावणा, प्रकृतीपेक्षा आत्मा हा भिन्न आहे असा नेहमी विचार करा। ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकापर्यंत देह, बुद्धी, इंद्रिये सर्व स्थावर जंगमात्मक असे हे जग आहे। त्याला प्रकृती म्हटले जाते आणि याला माया सुद्धा म्हणतात। विश्वरूपी वृक्षाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश याचे कारण असणारी ही प्रकृती सात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारची प्रजा निर्माण करते। तसेच ती काम, क्रोध इत्यादी पुत्र आणि हिंसा, तृष्णा इत्यादी कन्या निर्माण करते। ती माया स्वतःच्या गुणांनी सर्व व्यापक आणि निर्गुण अशा आत्मदेवाला रात्रंदिवस मोहित करते। कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी मुख्य असणारे आपले गुण हे ईश्वररूप आत्म्यावर आरोपित करून आणि त्याला स्वतःला वश करून घेऊन ती प्रकृती सदा सर्वदा त्याच्याबरोबर खेळत असते। आत्मा जरी शुद्ध असला तरी तो जेव्हा प्रकृतीने युक्त होतो तेव्हा मायेच्या गुणांनी अतिशय मोहित झालेला तो स्वतःचे स्वरूप विसरून जाऊन नेहमी बाहेरच्या विषयांकडे पाहत राहतो। परंतु ज्यावेळी ज्ञानरूपी सद्गुरूंशी युक्त होऊन त्यांच्याकडून उपदेश घेतो त्यावेळी त्याची बाह्य विषयांकडे लागलेली दृष्टी परत मागे फिरते आणि नंतर तो सतत स्पष्टपणे आपल्या आत्मस्वरूपालाच पाहू लागतो। अशा प्रकारे जिवंतपणीच मुक्त झालेला देहधारी प्राणी प्रकृतीच्या गुणातून सुटून जातो। हे रावणा, इंद्रियांचे नियमन करून आणि सातत्याने आत्म्याचा विचार करून तसेच प्रकृतीपेक्षा आत्मा भिन्न आहे हे जाणून घेऊन तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मुक्त व्हाल। आता अशा या निर्गुण आत्म्याचे ध्यान करण्यास जर तुम्ही असमर्थ असाल तर तुम्ही सगुण रूपाचा आश्रय घेऊन भक्ती करा। सगुण ध्यानाचा प्रकार असा आहे, हृदय कमळाच्या गाभाऱ्यात
तेथे रत्नसमूहाने जडित आणि अतिशय मृदू आणि चकचकीत अशा सुवर्ण सिंहासनावर जानकीसह श्रीराम बसले आहेत. ते विरासन घातलेले, विशाल नेत्र असलेले, विजेच्या पुंजाप्रमाणे तेजपुंज सुंदर वस्त्र परिधान केलेले, किरीट, हार, केयूर, कौस्तुभ इत्यादी अलंकारांनी विभूषित, तसेच नुपूर, कडी आणि वनमाळा यांनी सुशोभित आहेत. श्रीरामांचे एक आणि स्वतःचे एक असे 2 धनुष्ये धरणारा लक्ष्मण त्यांची सेवा करीत आहे. ते सर्वांच्या हृदयात स्थित आहेत. अशा प्रकारे आत्मस्वरूपी श्रीरामांचे ध्यान जे कोणी श्रेष्ठ भक्तीने युक्त होऊन सतत करतील ते मुक्त होतील, यात संशय नाही. श्रीरामांच्या इतर भक्तासह त्यांचे चरित्र तुम्ही अनन्य बुद्धी ठेवून ऐका. असे जर तुम्ही केले तर ज्याप्रमाणे अग्नीमुळे कापसाचे ढीग जळून नष्ट होतात, त्याप्रमाणे तुम्ही पूर्वी केलेल्या महापातके सुद्धा एका क्षणात नष्ट होऊन जातील. तुम्ही रामांबरोबरचे वैर सोडून द्या आणि आपल्या हृदयात त्यांच्याबद्दल भक्तियुक्त व्हा. मग परिपूर्ण, अद्वितीय, नामरूपारहित पुराण पुरुष अशा त्या श्रीरामांची सगुण रूपाची आपल्या हृदयात भावना करून त्यांना भजत राहा. एवढे बोलून कालनेमी मौन झाला. त्याचे अमृततुल्य वक्तव्य रावणास आवडले नाही. तो म्हणाला, माझ्या आज्ञेच्या विरुद्ध वागणाऱ्या दुष्टा, तुला मी आत्ताच ठार करीन. मला वाटते की तू शत्रूकडून काहीतरी लाच घेऊन रामाचा सेवक होऊन अशा प्रकारे बोलत आहेस. त्यावेळी कालनेमी रावणास म्हणाला, महाराज, जर तुम्हाला माझे वचन आवडले नसेल तर मी आपण जे सांगाल ते काम करीन. असे म्हणून कालनेमी हनुमंताच्या मार्गात विघ्न आणण्यासाठी निघून गेला. हनुमंताच्या मार्गात विघ्न आणण्याचा कालनेमीने खूप प्रयत्न केला, परंतु श्रीरामांच्या कृपाप्रसादाने आणि हनुमंताच्या समयसूचकतेने ते निष्फळ झाले. हनुमंताने संन्यासाच्या रूपातील कालनेमीचा वध केला आणि लक्ष्मणास जीवित करण्यास हवी असलेली औषधी वनस्पती वेळेवर आणून दिली. तिच्या प्रयोगाने लक्ष्मण झोपेतून जागा व्हावा तसा उठून बसला. त्या औषधीने असंख्य वानरांचे प्राण वाचले. रावणाकडील समस्त सेनापती, महान योद्धे आणि त्याचे सर्व पुत्र पौत्र या युद्धात मारले गेले. अंती रामाच्या तीक्ष्ण बाणाने रावण सुद्धा मृत्युमुखी पडला. युद्धात रावणाचा संपूर्णपणे पराभव झाला आणि श्रीरामांनी लंकेचे राज्य विभीषणास सुपूर्द केले. त्याचा लंकेचा अधिपती असा राज्याभिषेक प्रभूंनी अगोदरच केला होता. श्रीराम